मित्रांनो, जय जवान जय किसान. मी एक शेतकरी नागेश गंगावणे. तर बऱ्याच जणांना वाटत असेल की बा नागेश भाऊन 4 ठिकाणी शाखा टाकायच्या, रिसोड, मानोरा, शेलू बाजार आणि कारंजा. तर मग शाखेचं डिपॉझिट किती असेल, बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल. 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख. तर मग आपण हे सेटअप उभा करायचा कसा, काय कसा? तर हे काही नाही मित्रांनो. मी शेतकऱ्याचा पोरगा हो. शेतकरी स्वतः शेती करतो, मी स्वतः अंगाने कसतो, आजही गडी माणसं न लावता. तर मग एकच म्हणणं आहे की जे आपली क्वालिटी आहे, जी आपल्या क्वालिटीतील दम आहे, आपण कोण्याही शहरात जर हॉटेल टाकली तर 100% आपण 15 ते 20 किलो खिचडी ही आरामशीर विकू शकतो. आणि क्वालिटी जर म्हणलं तर कोणत्याही हॉटेलीतनी अर्ध्याला अर्धी कमाई असते, पण आपल्याला फक्त 20% कमाई करायची, 80% हे करायचं प्रॉफिट, म्हणजे 20% प्रॉफिट घ्यायचं. 20% जरी उरले आपल्याला तर हरकत नाही, पण ओरिजिनल द्यायचं. आणि शुद्ध तेल, शुद्ध किराणा हे जर ठेवलं तर चव ऑटोमॅटिक येत असते. मिसळ मासळ करायचं काम नसते, टेस्टिंग पावडर टाकायची गरज नसते. ते आपलं जे नाव आहे त्या नावावर आणि आपल्या विश्वासावर, जे आपली कस्टमर आपल्याकडे, जे आपले चाहते आपल्या नावावर येतात, त्याच्या जीवासोबत न खेळता आपण या 4 शाखा अजून वाढवणार आहे. तर राहिला शाखा घेणाऱ्यांसाठी प्रश्न, तर यासाठी आपल्याला निर्व्यसनी पोरं पाहिजे. गुटखा, तंबाखू, पुडी पाडी, ब्रिस्टाल वगैरे, दारू हे नसलं पाहिजे त्या मुलातनी. पहिला एक. आणि दुसरी गोष्ट, शाखेसाठी मला 1 रुपया बी लागत नाही. फक्त आपल्या हॉटेलवर या, शिका, बघून घ्या कसं करतो मी, कसं नाही, आणि त्या हिशोबाने ते चालवा, बरं का. आणि आता निवळच फुकट म्हणलं तर त्याला थोडी किंमत बी राहणार नाही. तर तुम्ही मला भेटा, या, नक्कीच तुमचं मन समाधानी होईल. एकदम शांत हो मी, मला पैशाची गरज नाही. फक्त आपलं नाव आपल्याला वाढवायचंय. आपल्या नावाची आणि आपल्या क्वालिटीची प्रत्येक शहरात चव खेळली पाहिजे. प्रत्येक आपल्या चाहत्यापर्यंत ओरिजिनल नाश्ता गेला पाहिजे. तर यासाठी आपला एक प्रयत्न आहे. तर होत करू पोरं पाहिजे आपल्याला. कशी खंडू होत करू पोरं पाहिजे, त्याने केलं पाहिजे. कारण सकाळी कसं आहे, आज मी आचार्य वाचून हॉटेल बंद राहिली. तर कसं असते माहिती आहे का, आपल्याला प्रत्येक हॉटेल एक वस्तात तर ठेवूच आपण, पण कसं आहे, तुम्हाला स्वतः भांडे घासण्यापासून तर झाडझूड करण्यापासून सगळे काम आले पाहिजे. ज्या दिवशी जर तुमच्या माणसाने, सगळ्या जर माणसांनी चाट मारली, बऱ्याचदा मी हॉटेल एकट्याने चालवलेली आणि मी कुठेच शिकलो नाही. मी करत 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 टॉप 1चा नाश्ता बनवायला शिकलो. आजही आपल्या खिचडीतनी कोणी हात धरत नाही. तुम्ही म्हणत असाल कोणी हात धरत असेल, त्याचा नाश्ता चेक जर केला तर ते 100% टेस्टिंग पावडर निघते, जी की आपण बिना टेस्टिंग पावडर चव देतो लोकांना. टेस्टिंग पावडर झाल्यावर तर काही शिळं बी चांगलं लागते मग 2-3 दिवसाचं, का नाही खंडू? तसं नाही मग आपल्याला. तर होत करू पोरं पाहिजे. फोन मेसेज करू नका, डायरेक्ट मंगरुळपीरच्या शाखेवर भेट द्या. यामुळे एकदम तुमचं मन समाधान होईल. तुमचा सेटअप कसा लावायचा, काय लावायचा, तुम्ही तुमचाच लावा. आपल्या नावाचा फक्त बोर्ड आणि फक्त 8 दिवस पहिले शिकून घ्या. इथं मार्केटिंग वगैरे तर मी तिथे येत, शाखा आपली म्हणल्यावर तर मी तर भेट द्या येणारच तुम्हाला. जर 8 दिवसाले 2-3 दिवसाला मी भेट द्या येणारच, काही शंका नाही. फक्त एकदम कमी पैशात ठेवा पण काहीतरी, असं तुम्हाला भारी गेलं नाही पाहिजे. कारण शेतकऱ्याची पोरं असणार आहेत आता हे शाखा टाकणारे, काही विषय नाही. तर तुम्हाला पण भारी गेलं नाही पाहिजे शाखा घ्यायसाठी. आणि मला तर भारी जातच नाही तुम्हाला यासाठी, काही विषयच नाही. पण तुमचा सगळा विचार करून तुम्हाला शाखा देण्यात येईल, काही विषय नाही. जागा गिगा मीच डन करणार, कुठं जागा काय पाहिजे, कोण्या चौकात पाहिजे ते मीच पाहिजे. जागा कुठं पाहिजे तर मी तिथं आलो म्हणजे सगळी टिकून लागली, काही विषय नाही. तर तुमची हिंमत दाखवा. फक्त निर्व्यसनी पोरं पाहिजे बरं, हे एक ध्यानात ठेवा तुम्ही. नाही तर बस कार्यक्रम लागाय काय टाइम लागत नाही. 30 वर्ष झाले, लय जण कमेंट करतात मला, दारू पिऊन आहेस का, कसा आहेस का, काय आहेस का. पुढी घटणार आहे मी, चहा पित नाही मी. चहा आता जेव्हा मी हॉटेल टाकली का नाही, खोडे महाराजाला मी वयाच्या 4थ्या वर्ग, म्हणजे मी 4थ्या वर्गात असताना मी चहा सोडला होता. मला लय चहाचं व्यसन होतं. काजळबेल कीर्तन झालं तर माया मायने मला पैदल नेलं मधल्या वाटत दामटत. सगळे लोक व्यसन सोडू लागले की बाबा मला दारू सोडायची, मला गांजा सोडायचं, हे सोडायचं, ते सोडायचं. मी म्हणलं हे व्यसन काय असते, मला बी सोडायचं. तर मग माया म्हणे तू बाबा व्यसन आता सोडायचं म्हणल्यावर तू चहा आले की तर म्हणे. तेव्हा चहा सोडला होता खोडे महाराजला पण त्या कीर्तनात. तर कितीतरी वर्षे चहा पिला नाही. जेव्हा गेल्या 2 वर्षांनी जेव्हा हॉटेल टाकली वाशिमले, तर तेव्हा आता चहाची चव तर पाहिजे होती. म्हणजे
आता कसं कळणार मग चहा कसा झाला काय नाही. हो. तरी पहिल्या 3 दिवस चहा पिला नाही. पण मग कोणी म्हणे साखरच कमी, पत्ती जास्त आली, हे झालं तेच झालं. मग बनवू पिऊन पाजा जाऊ, मग तेव्हा चहा चालू केला. झालं काही म्हणत दारू पिऊन राहायचं नेहमी असं तसं कायच करा होता. नाही मला कोणतंच व्यसन नाही. माझ्या गावात कोणालाही पण विचारू शकता तुम्ही, कोणालाही विचारा. माझा दुश्मन जरी असेल माझ्या गावातला त्याला विचारा नागेश जेवण दारू पिते का म्हणून. तेवढी चिंगम खाते फक्त. चिंगम चिंगम तर आपल्या आवडीच आहे. तर लवकर संपर्क करा. कसं आहे माहिती आहे का, कारण होतकरू पोरांपर्यंत पोहोचलं पाहिजे नाही का. तुम्ही पण व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपण महाराष्ट्रात कुठेही शाखा देऊ, काही प्रॉब्लेम नाही. एकदम कमी पैशात देऊ. फक्त तुम्ही तुमचाच खर्च करा, काय लागेल ते फक्त मी लिहून देतो पटपट. काय काय सामान लागते ते, तांदूळ चावल काय लागते ते जागेवरूनच घ्यायचा, काहीच विषय नाही. मसाले बी सांगतो. नसतील तुमच्याकडून मसाला घेणं तर मी एकदम अकोल्याहून सगळा माल भरतो मसाल्याचा. ते सगळं आम्ही बारीक करतो घरी, मशनीत आपल्या बारीक करायच्या बी. मसाला आमच्याकडून घेऊ शकता वाटलंच तर. नसेल घ्यायचा तर ते बी तुम्ही तुमचा आणा. तर क्वालिटी नंबर 1ची असली पाहिजे. आणि जे आपलं काही राहील ते एकदम कमी पैसे राहतील, काहीच जास्त नाही. चुकून पण नाही. तुम्हाला ते एवढं काही हार्ड जाणार नाही. त्या धंद्यातच ते वरच्यावर निघून जाईल. मग काही जबरदस्ती नाही. ते बी धंदा टॉपवर चालला तर, नाही चालला तर रुपये पाहिजे नाही का. धन्यवाद. करा, पोटाले खा आणि पोटभर कमाई करा. कारण आज शेतकऱ्याला तुमची 15 एकरी जमीन असली तर पोरगी द्यायसाठी कोणीही विचार करते 10 मिनिटं. काय करते नाही खंड करते. साधा शिपाई असला ना तर ते तिथं धावून जाते माणूस, तिथं पोरगी देत लोक. पण शेतकऱ्याकडे पोर द्यायसाठी दिलं मागं पुढे पाहावं लागले. तर मी म्हणतो बिझनेस करा, काहीतरी करा. बूट पॉलिश पासून जे जमल ते काम करा, पण काम करा, मागं राहू नका बरं का. धन्यवाद.